माझ्या आजोबांना 8 मुलं होते. हम्म, माझ्या वडिलांना 2 मुलं होते. हम्म, ओके. तर मला एक मुलगी आहे. हम्म, याच्यातच एक टॉप नोच असं म्हणजे हिरार्की बनलेली की आहे की फर्टिलिटी रेट हा किती ड्रॅस्टिकली चेंज झालेला आहे. ओके. आणि हे जर चालू राहिलं तर 2034 मध्ये काय होणार आहे सर भारतात? माझे आजोबा तुझे आजोबा जेव्हा ते त्यांच्या फर्टिलिटी एज मध्ये होते तर ते त्यांना असं स्ट्रेसफुल लाईफ आणि हे सगळं पोल्युशनला ते एक्सपोजच नव्हते. त्यांच्यामध्ये त्यांचा फर्टिलिटी रेट खूप हाय होता. दॅट वॉज वन थिंग. तेव्हा कॉन्ट्रासेप्शन नव्हतं. तेव्हा कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणजे कॉन्डम सुद्धा नव्हता. तेव्हा कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स नव्हतात. म्हणजे काय व्हायचं ना, तेव्हा बिचारे आजी दर 2 वर्षांनी प्रेग्नेंट व्हायची. ओके, कॉन्ट्रासेप्शनच नव्हते. 2 वर्ष तिला बाळ का नव्हतं होत, कारण ती ह्या बाळाला दूध पाजायची. ह्या बाळाला दूध पाजायची, त्यामुळे तिला ओव्ह्युलेशन होत नव्हतं, म्हणून ती प्रेग्नेंट होत नव्हती. तिने या बाळाला दूध पाजणं बंद केलं, तिला ओव्ह्युलेशन होती, प्रेग्नेंट व्हायची. सो ती 18व्या वर्षी ती लवकर लग्न व्हायची, 14-15 वर्षी लग्न होतं. ती प्रेग्नेंट व्हायला लागली का तिला मुलं होत राहायची. आणि मग आपण असं आठवलं, आम्हाला माझ्या आजीला 16 मुलं होती, त्यातली 8 गेली आणि 8 राहिली. अशी स्टोरीच होती तेव्हा. आणि दॅट वॉज तेव्हा मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट, इन्फंट मॉर्टॅलिटी रेट, बालमृत्यू दर पण खूप हाय होता, कारण की सगळे वॅक्सिन्स नव्हते, लॉट ऑफ थिंग्स वेर देअर. तर तो एक विषय होता. आता आपल्या वडिलांच्या काळात फर्टिलिटी रेट चांगली होते, परंतु गव्हर्नमेंट इम्पोजिशन होते. तुला म्हटलं ना ते हम दो हमारे दो, आणि तो एक नॉर्म आला होता 60s 70s 80s मध्ये, की नाही 2 मुलांच्या वर होऊ द्यायची नाही. पण आता परत जसं सगळ्यांना असं वाटतं की आम्हाला एकच बाळ हवं, तो एक फिलिंग आलाय. आणि त्याला अडॅप्ट झालं की फर्टिलिटी रेट कमी झाला, म्हणून हे सगळं असं होत चाललंय.